नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची आणि आवश्यक अशी एक बातमी आहे। मित्रांनो, आता जी तुम्ही केवायसी करत आहात, सर्व लाडक्या बहिणी आता केवायसी करणे गरजेचे आहे। त्या केवायसी केल्यानंतर भरपूर महिला या अपात्र ठरणार आहेत। परंतु कोणत्या महिला अपात्र ठरणार आहेत या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। मित्रांनो, मी आपला मनोहर पाटील। आपल्या डिजिटल मनोहर मराठी यूट्यूब चॅनलवर कोणी नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक केल्याशिवाय राहू नका। मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचा मेन उद्देश असा आहे की ज्या महिला केवायसी करणार आहेत पण त्या काही नियम अटीमध्ये बसत नसणार तर त्या सर्व महिला या अपात्र ठरणार आहेत। मित्रांनो, काही रूल्स गव्हर्नमेंटने आपल्याला मान्य केलेले आहे। यामध्ये पहिला आहे की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणे गरजेचे आहे। मित्रांनो, तुम्ही जर महाराष्ट्राच्या बाहेर असणार, गुजरात वगैरे दुसऱ्या राज्यातले, तर मित्रांनो तुम्ही या केवायसी केल्यानंतर तुम्ही अपात्र ठरणार आहेत। तर दुसरा पर्याय आपण बघणार आहोत। मित्रांनो, तुमच्या घरामध्ये जो कुटुंब प्रमुख असेल तर त्यांचं जे उत्पन्न असेल ते 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तरी देखील त्या कुटुंबातील सर्व महिला या अपात्र ठरणार आहेत। तिसरा मुद्दा बघणार आहोत मित्रांनो, एका कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित अशा 2 महिला या पात्र असणार आहेत। मात्र जर तिसरी महिला कोणी असेल तर ती महिला अपात्र ठरणार आहे। मित्रांनो, चौथा मुद्दा आहे, ज्या घरामध्ये ज्या रेशन कार्ड मध्ये जेवढे नावं असतील त्यांच्यापैकी जो कुटुंब प्रमुख किंवा दुसरा कोणी असेल त्यांच्या नावावर जर 4 चाकी वाहन जर त्यांच्या नावावर रजिस्ट्रेशन असेल तरी देखील त्या कुटुंबामध्ये तुम्हाला या लाडक्या बहिणीच्या यादीमध्ये तुम्ही अपात्र ठरणार आहात। आता 5वा पॉइंट बघूया मित्रांनो, लाडक्या बहिणीचे वय 21 वर्ष पूर्ण व 65 वर्ष होईपर्यंत तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल। ज्या महिला 65 म्हणजे 65च्या वरती त्यांचे वय असेल तर त्या देखील अपात्र ठरतील आणि ज्या 21च्या आत असतील त्या देखील या योजनेमध्ये अपात्र ठरणार आहेत। 6वा मुद्दा बघणार आहोत, ज्या घरामध्ये त्यांच्या घरातील कोणताही एक सदस्य हा शासकीय कर्मचारी असेल तरी देखील तुम्ही या लाडक्या बहिणीच्या यादीमध्ये अपात्र ठरणार आहात। 7वा पॉइंट बघणार आहोत, ज्या महिला आपल्या महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही योजनेमधील त्यांना येणारा पैसा शासन मार्फत असेल, म्हणजे त्या पगार घेत असतील किंवा श्रावणबाळ योजनेअंतर्गत घेत असतील किंवा PM किसानचे पैसे घेत असतील तर अशा महिला या लाडक्या बहिणीच्या यादीमधून अपात्र ठरणार। 8वा पॉइंट बघूया आपण मित्रांनो, शेवटचा पॉइंट आणि महत्त्वाचा आहे, ज्या घरामध्ये जो सदस्य हा आयकरदाता असेल, ITR फाईल हा रिटर्न भरत असतील ते देखील या योजनेमध्ये अपात्र ठरणार आहेत। मित्रांनो, असे 7 पॉइंट आहेत जे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत। कोण या योजनेमध्ये पात्र आहे आणि अपात्र आहे हे आता तुम्ही स्वतः समजून घेऊ शकतात। मित्रांनो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ होतो हा। व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। असेच व्हिडिओ व असेच अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।